मित्रांनो, आपल्या संस्कृतीत शक्तीच्या उपासनेला महत्त्व आहे. शक्ती ही एकमेव वैश्विक सत्ता मानली गेली आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण विशेष फलदायी आहे. याशिवाय वर्षभर भक्तजन दुर्गा सप्तशतीचे पठण करतात आणि देवी मातेला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद घेतात. दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य किंवा चंडीपाठ. मार्कंडेय ऋषींनी हे देवी महात्म्य संस्कृतमध्ये 700 श्लोकात सांगितले आहे. या ग्रंथाचे एकंदर 13 अध्याय आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे अध्याय पुढीलप्रमाणे वाचावे किंवा ऐकावे. अश्विन शुद्ध प्रतिपदा पहिला अध्याय, अश्विन शुद्ध द्वितीया दुसरा अध्याय, अश्विन शुद्ध तृतीया तिसरा अध्याय, अश्विन शुद्ध चतुर्थी चौथा अध्याय, अश्विन शुद्ध पंचमी 5वा व 6वा अध्याय, अश्विन शुद्ध षष्ठी 7वा व 8वा अध्याय, अश्विन शुद्ध सप्तमी 9वा व 10वा अध्याय, अश्विन शुद्ध अष्टमी 11वा 12वा व 13वा अध्याय, अश्विन शुद्ध नवमी 14वा 15वा व 16वा अध्याय. या प्रकारे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे किंवा ऐकावे. मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दैवे नमः. ओम श्री गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका, नमस्कार तुझे एका करीती आरंभी सर्वही. त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान, करावया वलिबंधन वामन ध्याता जाळला. सृष्टीकरिता चतुरानन आदी करी तुझे ध्यान, पृथ्वी धरावया लागून शेष ध्याता जाळला. महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाळली पार्वती, मुक्ती कारणे निश्चिती सिद्धाधिकी ध्यायले. विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान, त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा. मज बुद्धी देऊनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य, तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिती. नमो शारदे ब्रह्मनंदिनी, तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी, प्रणवरूपिणी तुझ नमो. तू मुखांसी करी वाचाळ, पंगुसी लंगविसी अचळ, ऐसी तुझी कृपा सबळ, महाविष्णू तुझ नमो. ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती, तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता जाळला. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी जाळलासी निश्चिती, तुझी पंचायतन आकृती तुझ रागी नमन असो. श्रीदत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक, पंचायतन भक्त अनेक यांसी नमन सर्वदा. असो जिचा हा ग्रंथ हा जाण, त्या देवीसी करुणी नमन, करीतसे ग्रंथारंभन प्रेम व्हावे करुणीय. श्रोतियांसी नमस्कार माझा असो निरंतर, सर्वत्री होऊनी आदर न्यूनते पूर्ण करावे. द्वापारी नैमिषारण्यी जाण, सूत सांगे शौनका लागून, सहस्र वर्षे सत्र करून ऋषी सर्वही ऐकती. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून, आदिव्याधीने न व्हावे मरण, मूर्तिमंत काळ मृत्यूवश करून बैसविला एकावया. रग्यजुहा सामथावर्ण या चहुदेहांचे तात्पर्य जाण, त्याचे ठाई परमनिपुण शौनकादिक सर्वही. आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्वेद हे चारी उपवेद प्रसिद्ध, यांचे जाणते सर्वही. वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वाक ही 6 शास्त्रे मुख्य, यांचे ज्ञाते सर्वही. व्याकरण सांख्य योग देख शिल्पसूप कामकोक, वैदिक पतंजली धर्मेक ही उपशास्त्रे जाणावी. वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ, सूत्रभाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले. ते सुतासी करीती प्रश्न, तू व्यासांचा शिष्य जाण, व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशिली. भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निश्चित, वराह वायू वामन 7, विष्णू पुराण 8वे, ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त नारद जाण, लिंगपद्म अग्निपुराण, कूर्मस्कंद 17वे, 18वे ते गरुड पुराण, यांचे ठाई तू परत निपुण, उपपुराणांचेही ज्ञान तुझ असे सर्वही. शिव नारसिंह सनत कुमार, भार्गव वासिष्ठ माहेश्वर, सौर नारदीय पाराशर, दुर्वास कापिल 11वे, औशनस मानव वारुण, चांबनंदी आदित्य जाण, तुलसी गणेश देवी पुराण, कालिका पुराण 21वे, देवी भागवत रेणुका जाण 23वे उपपुराण, याचे ठाई तू परम निपुण व्यासकृपे करुणीया. व्यासाचे आज्ञे करून तू सांगता झालेस पुराण, आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे. आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केलेसे निरूपण, आता श्रीदेवी महात्म्य जाण आम्हा लगी सांगावे. त्वा जी जी महात्म्य सांगितली तिथे ऐकून तृप्ती झाली, आता देवी महात्म्य उरली श्रवणेच्छा आमची. आदिमाया प्रणवरूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊन भक्तांप्रती रक्षित असे. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले. हा देवीचा प्रथम अवतार सांगा आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला.
सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न, तयाचे सांग आम्हा कथन विस्तारुणी सर्वथा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुभनिशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र, श्रवणे पापी होती पवित्र, आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण जाहले. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हा लागी करावे जाण, तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करुणीय. ऐकुणी शौनकादिकांच्या बोला, सूत मानसी आनंदला, मग वर्णन करिता झाला देव महिमा अपार. सूत म्हणे शौनकादिकांसी, तुम्ही जैसे पुसिले आम्हासी, तैसेची मिळूनी सर्व ऋषी. पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला. मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा, बादरायण झाला वर्णिता, तैसेची तुम्हा सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र, सप्तशती महास्तोत्र, 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्राचा विस्तार, याचा महिमा असे थोर, वर्णन करिता अंतपार, ब्रह्मादिका कळेना. या देवी महात्म्याचे पठन जो विश्वास धरुणी करी पूर्ण, सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चय. जो जो काम धरी म्हणी, तो तो प्राप्त होय जनी, निष्कामी जो त्यासी भवानी मोक्षपद देत असे. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीसी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणाचे. नित्य याचे पठन करिता देवी श्रवण करी तत्वता, ऐसी वेदांची एक वाक्यता वदली असे पुराणी. असो मार्कंडेयाचे सम्यका, ब्रह्मा सांगता झाला देख, कवच अर्गला स्तुती किलका, अनुक्रमे पठण करा. या तिन्हींचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण. स्वये अथवा ब्राह्मणद्वारा जाण, पठन याचे करावे. निष्काम भावार्थे करून पठन करिता देवी होत प्रसन्न, याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता. जो शुद्ध पठन करीत परिभावार्थ नाही चितांत, त्याचे सर्व व्यर्थ जात देवता शोभे त्यावरी. हरिहर ब्रह्मादी देवतींनी कवच रचिते झाले जनी, त्याच्या पठन मात्रे करुणी साधती सर्व पुरुषार्थ. जो पठन करी अर्गला स्तुती, त्यासी प्रसन्न होय भगवती, 700 वर नित्ताकारणे अर्पितसे. महादेवकृत किलक, जो पठन करी आवश्यका, त्यासी सर्व मंत्र यंत्रादिक अनायासे साधती. कवच अर्गला स्तुती किलका, मार्कंडेय जपोनी सम्यका, 14 कल्प आयुष्य देक, होते जाहले तयासी. 14 स्मार्तांमध्ये जाण, चौथा होता जाहला आपण, चौथा शैवांची नामाभिधाने, सांगतो मी तुझलागी. दुर्वास विश्वामित्र चतुरानन, चौथा मार्कंडेय आपण, इंद्र बाणासुर नारायण, कार्तिकेय 8वा. दधीची राम कण्व भार्गव, बृहस्पती गौतम, हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझलागी सांगितली. या 14चे करिता स्मरण, आदी व्याधी जाती निरसून, प्रसन्न होय पार्वती रमण, शैव भक्त म्हणोनिया. सूत म्हणे शौनकादिकांसी, तो मार्कंडेय सांगे धर्मासी, आणि म्हणे सर्व ऋषींसी, एकाग्र चित्ते श्रवण करा. देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हा लागून, तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार, तिघांसी पडता संकट थोर, देवी अवतार घेतसे. अवतार घेऊन या जाण, दुष्टांचे करी निर्दलन, अधर्मनाशन धर्मस्थापन, करुणी भक्तांचे संरक्षी. याविषयी पुरातन इतिहास सांगतो जाण, सावर्णी म्हणतो सूर्यनंदन, 14मध्ये 8वा. म्हणूनची नाभाभिधाने तुझलागी सांगतो जाण. पहिला म्हणतो स्वयंभू आपण, स्वारोचिष दुसरा, उत्तम तामस रैवत, चाशुष आणि वैवस्वत, ही 7 मन्वंतरे निश्चित. सावर्णी तो 8वा. दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी, हे 14 मनू अनुक्रमे. या ब्रह्माकल्पा माझारी 14 मनू अवधारी, 71 चौकड्यांवरी राज्य एका एकांचे. सावर्णी म्हणतो अष्टम, सांगतो त्याचे जन्मकर्म, देवीचा प्रसाद उत्तम, होता झाला त्यावरी. महामायेचा प्रभाव, तेने म्हणून झाला स्वयराव, मन्वंतराधिप वैभव, होते झाले तयासे. देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र झाला सावर्णी, ध्रुवा ऐसे राज्य पावनी, चिरंजीव झाला. महाप्रलपी नाशिवंत, ब्रह्मसृष्टी होत जात, परिसावर्णी म्हणतो निश्चित, राज्य तयाचे अक्षयी. त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हा लागून, तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी सारोच्चिष मन्वंतरी, तयाच्याची वंशा माझारी, राजा झाला पृथ्वीवरी, सुरथ नाम तयाचे. 50 कोटी विस्तीर्ण मही, त्याचे राज्य असे सर्वही, पुत्राचे परिपाही, पालन करी प्रजेचे. तो राज्य करीता असता जाण, शत्रू झाले तया निर्माण, क्षत्रिय राक्षस आणि यवन, युद्ध दारुण मांडले. सुरथ राजा युद्ध करीत, परिजय झाला नाही प्राप्त, शत्रू सर्वही बलवंत, उपाय तेथे चालेना. दंड करुणी शत्रूंनी, राजा पळविला सम्रांगणी, मग तो स्वपुरासी येऊनी, राज्य करी स्वदेशीचे. तेथे येऊनी शत्रू प्रबळ, युद्ध करीते झाले तुंबळ, प्रधानासहित राज्य सकळ, हिरोनी घेतले तयाचे. सर्व सैन्य स्वाधीन केले, द्रव्य भांडार हिरोणी नेले, मग रायाचे व्यापिले, चित्त चिंते करुणिया. काय करावे, कोठे जावे, जनासी मुख केवी दावावे, मृगया निमित्त करुणी पळावे, हेची आता उत्तम.
ऐसे चिंतून या मनी सुरथ राजा तेची शनी एकटा घोड्यावर बैसुनी गोरवणी प्रवेशला. तेथे मेघा ऋषीचा आश्रम पाहता झाला तो परम श्वापदेश सांडोनी स्वधर्म जेथे शांत वर्तती. धेनू व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वही शब्द करीती मधुस्वरे. धेनू व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वही शब्द करीती मधुरस्वरे. पुष्पे तुळसी बिल्व कमळ वेदघोष करीती सकळ. मुनी शिष्य मिळवणी केळवण मेधा ऋषी ते उपासिती. सुरथ राजा तेथे येऊन साष्टांग करून या नमन सांगता झाला वर्तमान मेधा मुनीसी सर्वही. मुनीने सत्कार करून राहाविला नृपनंदन परी चिंताक्रांत असे मन आश्रम हिंडे सभोवता. फार झाला चिंतातुर स्नेहे व्यापिला अपार. वडिले पाळिले माझे पुर ते शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शूर हस्ती शत्रूंनी तो घेतला हस्ती. राजस्त्रिया प्रजेची वस्ती केसी राहिली कळेना. शूर हस्ती माझा प्रधान शत्रुसी मिळाला जाऊन. आता भोग पावेल कोण हे काही ना कळे. जे वडिली पाळिले परमकष्टे संपादिले ते आजी शत्रूंनी घेतले द्रव्यकोश सर्वही. एसी नाना चिंता करीत तव वैश्य पाहे अकस्मात. तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे. सुरथ राजा पुसे त्याचे सांग तू कवन आहेसी. कारण येथे यावया सांग आम्हासी काय ते. दिसतोसी तू शोकाक्रांत अंतकरण असे दुःखित. याचे कारण काय वृत्तांत आम्हा लागी निवेदी. ऐसे ऐकोनी वैश्य जाण बोलता झाला नृपा लागून. समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुळी जन्मलो. धन्वंताचे कुळी झालो धन्वंत होऊनी जन्मलो. पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो धनलोभे करुणिया. मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले. मग मी वणी वास्तव केले येऊन या सर्वदा. येथे सेऊन या वन न जाणे त्याचे वर्तमान. कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना. स्त्रीपुत्र उत्तम वागती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चित. म्हणून शोक होत असे. सुरथ राजा म्हणे वैशासी ज्यांनी तुझं घालविले वनासी. त्यांचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना. वैश्य म्हणे नृपा लागून तू बोललासी जे वचन सत्यपरी माझे मन. स्नेह न सोडी सर्वथा ज्यांनी बाहेर घालविले. स्नेह सोडून द्रव्य घेतले पुन्हा त्यांच्या स्नेहे झकटले. मन कैसे कळेना. असूया मोहाचे कारण न कळे मज जाण. जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कळेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागून तेव्हा मग ते दोघेही मिळून मेघा ब्राह्मणा जवळ येऊन नमस्कार करीते जाले. मग यथान्याये बैसोनी या प्रार्थिते जाले ऋषी लागून. राजा बोलता झाला तच्छनी प्रार्थोनिया ऋषीते. सुरथ म्हणे तुम्हा लागून एक प्रश्न करीतो जाण. तो सांगावा कृपा करून कळे ऐसा सर्वथा. स्वामी चित्त हे परम चंचळ क्षणोक्षणी होतसे प्रबळ. स्नेह बळे मोहे विकळ करोनी पाडी अधपाती. राजादी पदार्थ हे सकळ नाशवंत असती केवळ. ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह यांचा तुटेना. सांगावे याचे कारण मोह होता कैसा निर्माण. मज ऐसाची हा वैश्य जाण मोहग्रस्त जाहला. स्त्री पुराणी हेळ सांडिला धन हिरोणी बाहेर घालविला. तथापि त्याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही. हा स्त्री पुत्रासाठी शोक करीत तैसाची मीही जालो दुःखित. विषय दोषांते असे पाहत तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून मोहन सोडी आम्हा लागून. सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर्या. मेधा सांगे सुर्थासी मार्कंडेय सांगे शिष्यासी. सूत म्हणे शौनकादिकासी तेची आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांसी गोचर पशुपक्षी जाणती नर. विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वांसी. दिवांध प्राणी जे का असती दिवसा न दिसे दयांप्रती. उलूक वाघोळ आदी निश्चिती दिवांत प्राणी जाणावे. रात्रंबर प्राणी काकादिक त्यांसी रात्री न दिसे सम्यका. गर्भांध प्राणी जे त्यांसी देख रात्री दिवस सारिका. धेनू अश्व ऋषभ श्वान त्यांसी दिवस रात्री सारखी जाण. आहार निद्रा भय मैथुन समसमान सर्वांसी. ज्ञान जे का मनुष्यासी तेची असे मृग पक्ष्यांसी. पहा पक्षी हे शाव चंचुसी कण आणूनी अर्पिती. आपुल्या प्रत्युपकारा करणे पुत्रादिकांशी स्नेह करणे. आब्रह्मस्तंभपर्यंत जाणे स्नेहभाव सारिका. सर्वांचे सारिके विषय ज्ञान स्नेह मोह ममता समान. तुझं कळावया लागून निरूपण केले असे. असो त्वा आम्हासी केला प्रश्न त्यांचे सांगतो निरूपण. मोह कोणापासून निर्माण ऐसी पुसले आम्हासी. या मोहगर्तेमध्ये जाणं पडले असती ब्रह्मादी जन. महामायाजी निजपासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव तेने संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करुणी होतसे. येथे आश्चर्य नसे काही. योगनिद्रा प्रभूची पाही. ती महामाया तिने सर्वई ब्रह्मादी देव मोहिले. मेघा म्हणे सुरथराया. मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या. सूत म्हणे शौनकादिका आचार्य. मंत्रराजा आता सांगतो. जो वेदव्यासे प्रकट करून सप्तशतीत घातला नेऊन त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धीही सांगेन तुझ लागी.
ती देवी भगवती बले करुण ज्ञानियांच्याही चित्ताते आकर्षून मोहाकारणे अर्पितसे जाण महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जाण, आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी, तरी युक्ती सांगतो तुझस. बरव्या पहावे मुहूर्तासी, उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश ज्या मुहूर्ती करीती विशेष, तोची मुहूर्त या मंत्रास जपारंभी योजावा. एसिया मुहूर्ती जाण मंत्र राज करावा ग्रहण, अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. आदी षोडोपचारे करुणी भावे आराधावी श्री भवानी, मग देवीच्या पुढे बैसुनी याचा संकल्प करावा. मोहनसिद्धी फलप्राप्त्यर्थ संकल्पाचा निश्चयार्थ, मने धरून या स्वार्थ न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करुणी जप करावा बैसोनी मौनी. रुद्राक्षमाला घेऊनी माला संस्कार करावा. हविष्यान्न भशुनिया नित्य, षडीपू वर्जुनिया अगत्य. जप करावा याचा सत्य, एक लक्ष नेमहा. जप दशांश होम तर्पण धेनूच्या दुग्धे करावे जाण, मग करावे ब्राह्मण भोजन पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदी अंती जाण प्रणव योजावा धरुणी स्मरण, अथवा व्यावृत्ती योजून शीघ्रसिद्धी होत असे. असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण. मंत्र ज्यावरी टाकावा योजून त्यासी मोहन होत असे. राजमोहन सभामोहन विश्वमोहन ज्ञानीमोहन, सर्व देवांचे होत मोहन. इतर कथा कायसी. ऐसा सिंहावलोकने करुण सांगितला तुझा प्रश्न. मोह करावयाचे कारण महामाया निर्धारी. ती या विश्वाचराचरा उत्पन्न करी सैरावेरा, प्रसन्न झाली या भक्तवरा चारी पुरुषार्थ देत असे. ती आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी, तिच्या इच्छा मात्रे करुणी बद्धमुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमार, उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांची तीन निरूपिली. राजा बोले ऋषी लागून, महामाया ऐसे अभिधान, जिचे असे ती उत्पन्न कैसी होती जाहली. तिचे स्वरूप स्वभाव सांगा, तिचे वैभव सर्व, कोणापासून उद्धव तिचा होता जाहला. हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण, ऐसी इच्छा जाहली जाण तरी आता निरोपी. यावरी ऐकून या प्रश्न बोलता झाला मेघा ब्राह्मण, जाता सांगेन तुझं निरूपण, एकाग्र चित्ते श्रवण करी. ती महामाया नित्य जाण, तियेसी नाही जन्म मरण, जगन्मूर्ती स्वरूपे करुण विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छा मात्रे निश्चिती, उत्पत्ती स्थिती प्रलय होती, तथापि तियेची उत्पत्ती बहुप्रकारे एकीजे. देवांच्या कार्यासाठी जाणं जगदंबा होतसे उत्पन्न, एरवी तरी जन्म मरण नाही नाही तियेसी. इच्छा मात्रे सर्व संवारित, परी गुणानुवाद व्हावा निश्चित, आपुला सर्व या जगतात. गुणांचे जे श्रवण पठन, तेने उद्धरती सर्वजन, म्हणून होतसे उत्पन्न योग निद्रा हरीची. प्रलयी घालूनी शेषशयन, निजता झाला नारायण, तेव्हा त्याच्या कर्णमळातून दोघे असुर जन्मले. मधुकैटभ नामाभिधाने होती जाले तया लागून, आपण ते सर्व मानिती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे. किट्ट म्हणजे कर्णमळ, तयात जन्मला केवळ, म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते झाले एकासी. असो तेव्हा दोघे असुर मधुकैटभ भयंकर, ब्रह्म्यासी करावया मार, वधा लागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, नाभी कमळी त्याची स्थिती, असुर पाहोणी या निश्चिती, भयभीत जाहला. निजला असे चक्रपाणी, पाठीराखा नाही कोणी, योग निद्रा वरिली नयनी, तेने हरी व्यापिला. देव सावध व्हावा म्हणून, योग निद्रेचे करिस्तवन, बद्धांजली चतुरानन, होता झाला ते काळी. 14 श्लोकांचे रात्री सुक्त, तेने स्तविता झाला निश्चित, म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा. स्वाहा स्वदा वषटकार, तुची अससी सर्वस्वर, सुधा तू नित्य अक्षर, त्रिधा ओंकार अससी तू. तिघा देवा ते धारण करीसी, म्हणून त्रिधा हे नाम तुझसे, अर्धमात्रा तू आहेसी उच्चार रहित. लक्ष्मी पार्वती सावित्री, तुची अससे जगाची धात्री, प्रणवरूपिणी गायत्री, वेदमाता आहेस. तू या विश्वाते धारण करीसी, उत्पन्न करून या पाळीसी आणि अंती संवारिसी, तिन्ही रूपे तुझीच. विद्या माया मेधा स्मृती, मोहरूपा तू प्रकृती, काळरात्री तू निश्चिती, महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण, शोभा लज्जा बुद्धी जाण, तुष्टीपुष्टी शांती आपण, शांतिरूपा अससी तू. तू खडशूल गदा चक्रिणी, तू भुषुंडी चाप शंखिणी, तू बाण परिग धारिणी, नमस्कार माझा असो. स्थावर जंगम विश्व सकळ, तुझे स्वरूप असे केवळ, पंचमहाभूते शक्ती काळ, तुझ्या सत्ते वर्तती. मन वागादी इंद्रिये करुण, जे जे काही करावे ग्रहण, ते ते माया स्वरूप जाण, मायामय सर्वही. बाण जो सर्व भेद करी, परिवेदकाची शक्ती करी, देवी सद्भुस्तू माझारी, शक्ती तुझी जगदंबे. जगत्सृष्टा जो नारायण, तो त्वा केलासी निद्राधीन, तुझे करावयास स्तवन, कोण समर्थ आहे की. ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी, त्वा केलेस शरीरधारी, त्या तुझे लागी स्तवन करी, ऐसा समर्थ दिसेना. यथाशक्ती केले स्तवन, आता असुरांसी करी, असुर शिर, चक्रे धरुणी भिन्न सत्वर, क्षण मात्रे टाकिले. असुर मधु मारिला जाण, नाम जाले मधुसूदन, कैटभ मारिला म्हणून कैटभारी बोलती. असो या प्रकारे करुण महाकाळी झाली उत्पन्न, हा प्रथम अवतार जाण, दुसरा आता श्रवण करी.
हे महाकाळीचे आख्यान याचे करी श्रवण पठन, सर्व बाधा जाती निरसून, संशय काही असेना. या तिही अवतारांचे तात्काळ श्रवणपठणाचे जे फळ ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता जाहला. त्याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णना. आता दुसरा अवतार जाण, सांगतो मी श्रवण करी. देवीने जैसे बोलाविले तसेची येथे वर्णन केले. सज्जन पाहिजे परिसिले, कृपा करून सर्वदा. व्यासाचा अर्थ तो अनंत, त्याचा सारांश हा निश्चित. देवी कारणे असंख्यात, नमस्कार असतो माझे. श्री देवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा द्विजवर. देवीनेच हा ग्रंथ साचार, निजमुखे निरोपिला. कृष्णा तटाका सनिग्ध जाण, वर्णे ग्रामीणचा राम ब्राह्मण. अग्निहोत्र परायण, देवीसी शरण सद्भावे. इति श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वंतरे श्री भगवती महात्मे श्री महाकाली चरित वर्णनम नाम प्रथमोध्याय संपूर्णम. श्री जगदंबार्पणमस्तु.